आता घेऊया टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करूयात टॉप 9 राजकीय बातम्यांनी। प्रगतीने मराठी माणसाचं अस्तित्व संपणार असेल तर ती प्रगती नको, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं वक्तव्य। महेश मांजरेकरांच्या युट्यूब चॅनलला राज ठाकरेंची मुलाखत। आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही, मनसेची दादरमध्ये बॅनरबाजी। तर पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची केल्यानंतर मनसेची बॅनरबाजी। आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही, पहिलीपासूनच हिंदी भाषा सक्तीची केल्यानंतर संदीप देशपांडेंचं सुद्धा ट्विट। तर हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही, राज ठाकरेंनी सुद्धा व्यक्त केला संताप। राज ठाकरेंच्या हिंदी भाषेवरील भूमिकेचा निषेध करतो। राज ठाकरेंनी काही केल्यास त्याविरोधात कोर्टात आवाज उठवू, गुणरत्न सदावर्तेंचा इशारा। तर एखाद्या शाळेमध्ये राज ठाकरेंनी आडवं येऊ द्या, बघून घेऊ, सदावर्तेंचाही इशारा। मनसेचे सरचिटणीस पदाधिकाऱ्यांची आज सकाळी 11 वाजता शिवतीर्थावर बैठक। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत ही बैठक होणार। हिंदी अनिवार्य केल्यामुळे मनसेची पुढील रणनीती काय असणार या संदर्भात यामध्ये चर्चा होणार। असली आहात तर बाळासाहेबांच्या नकली आवाजाची गरज काय? बाळासाहेबांनी हे बघितलं असतं तर सापकाचे फटकारे मारले असते। दरे गावातनं एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। बापावरून शिंदे आणि ठाकरेंमध्ये पेटलं, जे बापाचे झाले नाही ते जनतेचे काय होणार? आम्ही तुमचा बाप चोरला नाही तर हृदयात ठेवला, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। तुम्ही पाहिजे तिथे भगवा फडकवा, 2-3 टकले सोडले तर संपूर्ण सरकार हिंदुत्ववादी विचाराचं आहे, अजितदादांचं राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे नितेश राणेंचा रोख। छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर नव्हते तर या वक्तव्यावर मी ठाम, शिवरायांच्या सैन्यात कुणीही मुस्लिम सरदार नव्हते, नितेश राणेंचं पुन्हा वक्तव्य।